मुंबईतील एका आलिशान अत्यंत पॉश आणि महागड्या टॉवरमध्ये मिनल नावाची एक अत्यंत श्रीमंत आणि गर्विष्ठ महिला राहायची. मिनलचे पती रोहन एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत CEO होते. मिनलला आपल्या पैशांचा आणि स्टेटसचा भयंकर माज होता. सोसायटीच्या वॉचमॅनपासून ते कामवाल्या बाईपर्यंत सर्वांनाच ती किड्या मुंग्यांसारखी वागणूक द्यायची. जुलै महिन्याचे दिवस होते. बाहेर अगदी मुसळधार पाऊस कोसळत होता. मिनलच्या 5 वर्षाच्या मुलाने पिझ्झाचा हट्ट धरला आणि म्हणून तिने एका प्रसिद्ध ॲपवरून पिझ्झा ऑर्डर केला. ॲपवर डिलिव्हरीची वेळ ही 30 मिनिटे दाखवत होती, पण पिझ्झा यायला चक्क 50 मिनिटे लागली. मिनल अगदी रागाने लालबुंद झाली होती. या भिकाऱ्यांची हिंमत कशी होते मला वाट बघायला लावायची, असा विचार करत ती दारात उभी होती. थोड्याच वेळाने सूरज नावाचा एक 20 वर्षाचा डिलिव्हरी बॉय धापा टाकत दारात आला. त्याचे कपडे पावसाने आणि चिखलाने पूर्णपणे माखले होते. त्याच्या कोपऱ्यातून आणि कपाळावरून रक्त वाहत होतं. त्याच्या हातातला पिझ्झाचा बॉक्स एका बाजूने थोडासा दबला गेला होता. सूरजने थरथरत्या हाताने तो पिझ्झा मिनलच्या समोर धरला. मॅडम, सॉरी, खूप पाऊस होता आणि पण मिनलने त्याचे काहीच ऐकून घेतलं नाही. तिने संतापाने तो पिझ्झाचा बॉक्स सूरजच्या हातातून हिसकावून थेट बाहेरच्या कचऱ्याच्या डब्यात भिरकावला. तुझी लायकी आहे का इथं उभं राहायची? 20 मिनिटे उशीर केलास आणि वरून पिझ्झाचा बॉक्स पण खराब केलास. तुझ्या या चिखलाने माखलेल्या कपड्यांमुळे माझ्या घराबाहेर किती घाण झाली आहे बघ. मिनल जोरातच ओरडली. सूरज रडत होता. तो हात जोडून म्हणाला, मॅडम प्लीज मला माफ करा. रस्त्यात एक भयंकर ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्या ॲक्सिडेंट झाला होता मी तिथे. चूप बस भिकारड्या, मला तुझ्या खोट्या कहाण्या ऐकायच्या नाही आहेत, असं म्हणत मिनलने थेट कस्टमर केअरला फोन केला आणि सूरजची भयंकर तक्रार केली. मॅनेजरने फोनवरच सूरजला नोकरीवरून काढून टाकल्याचं सांगितलं. नोकरी गेल्याचं ऐकताच सूरज मिनलच्या पाया पडला. मॅडम 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 मी तुमचे पाय धरतो, माझी तक्रार मागे घ्या. माझ्या लहान बहिणीच्या हृदयाला भूक आहे. उद्या तिच्या ऑपरेशनसाठी मला आजच्या या पगाराची खूप गरज होती मॅडम. माझी नोकरी गेली तर माझी बहीण मरेल ओ. सूरज अगदी धाय मोकून जोरजोरात रडत होता, पण मिनलला अजिबात पाझर फुटला नाही. ती मरणार असेल तर मरू दे, पण मला नियम शिकवू नकोस. अरे अत्यंत निर्दयी शब्द बोलून तिने सूरजच्या तोंडावर दरवाजा जोरात लावून घेतला. सूरज त्या पावसात रडत रडत तिथून निघून गेला. रात्रीचे आता 10 वाजले होते. मिनलच्या मोबाईलवर पोलिसांचा फोन आला. हॅलो मिसेस मिनल, तुमचे पती रोहन साहेबांच्या गाडीचा हायवेवर भयंकर अपघात झाला होता. तुम्ही तातडीने सिटी हॉस्पिटलमध्ये या. मिनलच्या पायाखालची जमीन सरकली. ती वेड्यासारखी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. रोहन ICUमध्ये होता, पण ते सुरक्षित होते. इन्स्पेक्टर साहेब मिनलकडे आले आणि म्हणाले, मॅडम सुदैवाने तुमचे पती वाचले. हायवेवर त्यांच्या गाडीचा एका ट्रकने धडक दिली होती. गाडीचा दरवाजा लॉक झाला होता आणि पेट्रोलही गळत असल्यामुळे गाडीने पेट घेतला होता. रस्त्यावरची सगळी श्रीमंत लोक फक्त मोबाईलवर व्हिडिओ काढत होती. कुणीही वाचवायला पुढे आलं नाही. मिनल रडत म्हणाली, मग माझ्या नवऱ्याला कोणी काढलं बाहेर? इन्स्पेक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, तिथून एक 20 वर्षाचा डिलिव्हरी बॉय जात होता. गाडीला आग लागलेली बघून त्या पोरानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पेटत्या आगीची काच हाताने फोडली. त्याचे हात रक्तबंबाळ झाले. त्याने स्वतःचे कपडे फाडून साहेबांच्या डोक्याला रक्त थांबवलं आणि स्वतःच्या पाठीवर उचलून त्यांना इथपर्यंत आणलं. साहेबांचा जीव वाचवण्याच्या नादात त्याच्या हातातला पिझ्झा बॉक्स दबला गेला आणि त्याला डिलिव्हरीला देखील द्यायची होती. त्याला डिलिव्हरी द्यायला 20 मिनिटं उशीर झाला. तो देवमाणूस नसता तर आज तुम्ही विधवा झाल्या असता. आणि हे ऐकताच मिनलच्या काळजाचा ठोकाच चुकला.
मीनल अगदी स्तब्ध होऊन पाहत राहिली. डिलिव्हरी बॉय. पिझ्झाचा बॉक्स दबला गेला होता आणि रक्त. तिला तो चिखलाने आणि रक्ताने माखलेला सूरज आठवला. तिचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. इन्स्पेक्टर साहेब, तो मुलगा कुठे आहे? तिने भीतीने विचारलं. इन्स्पेक्टर म्हणाले, तो इथून निघून गेला मॅडम. तो रडत होता. तो म्हणाला एका मॅडमने तक्रार केल्यामुळे त्याची नोकरी गेली आणि आजची पगार न मिळाल्यामुळे आता उद्या त्याच्या बहिणीचं ऑपरेशन होऊ शकणार नाही. हा त्याचा पत्ता आहे. मीनल वेड्यासारखी हॉस्पिटलमधून पळाली. स्वतःच्या नवऱ्याला वाचवणाऱ्या देवाचा तिने स्वतःच्या हाताने गळा घोटला होता. ती बँकेतून पैसे काढून मध्यरात्री सूरजच्या झोपडपट्टीत पोहोचली. पण तिथे जे दृश्य तिनं पाहिलं ते बघून मीनलच्या घशातून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली आणि ती तिथेच चिखलात कोसळली. सूरजच्या झोपडीबाहेर लोकांची गर्दी होती. सूरज झोपडीच्या दारात एका दगडावर सुन्न होऊन अगदी बघत बसला होता. त्याच्या हातात एक लहान मुलीचा स्वेटरही होता. पैसे न मिळाल्यामुळे आणि वेळेवर ऑपरेशन न झाल्यामुळे सूरजच्या त्या 7 वर्षाच्या चिमुकल्या बहिणीने अवघ्या एका तासापूर्वीच तडफडून प्राण सोडले होते. ज्या सूरजने मीनलच्या नवऱ्याला मरणदारातून परत आणलं होतं, त्याच मीनलच्या 50 रुपयांच्या पिझ्झाच्या अहंकाराने सूरजच्या बहिणीचा जीव घेतला होता. मीनल सूरजच्या पायाजवळ चिखलात पडली आणि तिने अक्षरशः हंबरडा फोडला. सूरज, मला माफ कर बाळा. मी राक्षसी नाही. हे पैसे घे. तुझ्या बहिणीला परत बोलव रे. मी माझ्या नवऱ्याच्या देवालाच मारून टाकलं. पण सूरज काहीच बोलला नाही. त्याचे डोळे कोरडे पडले होते. त्याने मीनलकडे बघितलंही नाही. पैशांचा आणि श्रीमंतीचा तो माज एका फटक्यात डिलिव्हरी बॉयच्या बहिणीच्या प्रेतासमोर कायमचा भिकारी होऊन पडला होता. पश्चातापाची आग आता मीनलला आयुष्यभर जाळणार होती. तुम्ही कितीही पैसे देऊन कोणतीही वस्तू विकत घेऊ शकता, तरी समोरच्या व्यक्तीला गुलाम समजू नका. डिलिव्हरी बॉय, वेटर किंवा कामगार हे सुद्धा कुणाचे तरी भाऊ, मुलगे आणि बाप असतात. त्यांच्या उशिरामागे किंवा चुकीमागे काय संघर्ष दडलेला असेल हे आपल्याला माहीत नसतं. तुमच्या 2 मिनिटांच्या रागामुळे एखाद्या निष्पाप कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होऊ शकतं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.